वेलकम टू मिनर्व्ह अकॅडमी. आपण बघतोय पॉलिटीचे प्रश्नसंच. त्यामध्ये आज आपण बघतोय प्रश्नसंच क्रमांक 21 जो आहे आपल्या मूलभूत हक्क या टॉपिकवरती. आणि आपल्या नेहमीप्रमाणे आपण 10 प्रश्न बघणार आणि त्याचं स्पष्टीकरण बघणार आहे. आणि आपण पुढचं टार्गेट जे ठेवलेलं आहे 50 प्रश्नसंच पूर्ण करण्याचं, तर ते पण आपण लवकरच पूर्ण करू. पण तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. आता आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 21. प्रश्नसंच क्रमांक 21चा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 201. आणि प्रश्न क्रमांक 201 आहे, भारताच्या राज्यघटनेच्या डॅश डॅश भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतुदी करण्यात आल्या आहेत. आणि आपले उत्तर काय, तर पहिलं आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या हे आपले पर्याय आहेत. तर आता आपल्याला माहिती आहे की आपल्या मूलभूत अधिकारांच्या तरतुदी आहेत त्या भाग 3 मध्ये आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, तर भाग तिसऱ्या. आपल्या संविधानामध्ये एकूण 22 भाग आहेत. तसं बघायला गेलं तर 25 भाग आहेत, 22 पर्यंत क्रमांक आहेत. तर आपल्याला ते सगळे माहीत असणं हे आवश्यक आहे, तर ते आपल्याला माहीत असावं. तर आता आपण पहिल्या प्रश्नसंचापर्यंत 3 बघितलेत. त्यामध्ये पहिला होता संघ, राज्य आणि क्षेत्र, दुसरं नागरिकत्व आणि तिसरा मूलभूत भाग. पण आपल्याला सगळे माहीत असावेत. आपला जो प्रश्न आहे त्यामध्ये मूलभूत हक्क आहे भाग 3. त्यानंतर आपण बघू पुढचा प्रश्न क्रमांक 202. प्रश्न क्रमांक 202 काय आहे, तर मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी खालीलपैकी कोणावर आहे. आणि आपले पर्याय आहेत, पहिलं कायदेमंडळ, दुसरं कार्यकारी मंडळ, तिसरं राजकीय पक्ष आणि चौथं न्यायमंडळ. आता आपला प्रश्न काय म्हणतोय, तर प्रश्न म्हणतोय की मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर आहे. तर आता जबाबदारी नेहमी त्यांच्याकडे असते. तर जबाबदारी कोणाकडे असते हे जर बघायचं असेल तर आपण हे बघायचं की जर समजा त्याची पूर्तता झाली नाही तर आपण कोणाकडे जाणार आहोत. म्हणजे जर समजा मूलभूत हक्कांची पूर्तता झाली नाही तर आपण कोणाकडे जाणार आहोत, तर आपण न्यायालयाकडे जाणार आहे. म्हणजे न्यायालयात आपण खटला करणार आहे. तर त्यांच्यावरती जबाबदारी आहे. त्यामुळे आता मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर झाली, तर न्यायमंडळावरती झाली. जबाबदारी कोणावर आहे याचं उत्तर बघण्यासाठी नेहमी हे बघायचं की जर पूर्तता नाही झाली तर कोणाकडे जाणार आहे आपण, तर त्यांच्यावरच जबाबदारी असते. त्यामुळं मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायमंडळावरती आहे. हा झाला प्रश्न क्रमांक 202. आता बघू पुढचा प्रश्न क्रमांक 203. प्रश्न क्रमांक 203 काय आहे, तर खालीलपैकी मूलभूत अधिकार कोणते आहेत. पहिला आहे माहितीचा अधिकार, दुसरा आहे पिळवणुकीविरुद्धचा अधिकार, तिसरा आहे धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आणि चौथा आहे मानवाधिकार. आपल्याला पर्याय उत्तर काय दिले, तर फक्त अ, फक्त ब आणि क, फक्त क आणि ड आणि आपल्याला चौथा पर्याय दिला सर्वच. आता आपला प्रश्न काय आहे, तर कोणते मूलभूत अधिकार आहेत हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आता यामध्ये पहिला आहे माहितीचा अधिकार. आता माहितीच्या अधिकारासाठी कायदा बनवलेला आहे. त्यामुळं माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. मूलभूत अधिकार आपण फक्त ज्या ज्या अधिकारांचा उल्लेख हा भाग 3 मध्ये आहे किंवा ज्या ज्या अधिकारांचा उगम हे भाग 3 मधल्या तरतुदींवरून होतं, फक्त आपण त्यालाच मूलभूत अधिकार म्हणणार आहोत. तर तेच फक्त मूलभूत अधिकार असतात ज्याचा उल्लेख भाग 3 मध्ये आहे किंवा ज्याचा उगम हा भाग 3 मधल्या तरतुदींमुळे झालेला आहे. तर माहितीच्या अधिकाराचा उगम किंवा त्याची तरतूद ही भाग 3 मध्ये नाही. त्यामुळं माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. दुसरा आहे की पिळवणुकीविरुद्धचा अधिकार. तर पिळवणुकीविरुद्धचा अधिकार याची तरतूद आपल्या भाग 3 मध्ये आहे, जे आपण शोषणाविरुद्धचे अधिकार असं जे म्हणतो. तर त्याचाच अर्थ हा पिळवणुकीविरुद्धचा पण अधिकार होतो. त्यामुळे पिळवणुकीचा अधिकारचं सरळ उल्लेख भाग 3 मध्ये आहे. त्यामुळे हा मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर आता धर्मस्वातंत्र्याचा अधिकार. तर धर्मस्वातंत्र्याचा अधिकाराची तरतूद पण आपल्या संविधानामध्ये भाग 3 मध्ये आहे. त्यामुळे तो मूलभूत अधिकार आहे. भाग 3 मध्ये आहे तर मूलभूत अधिकार आहे. आपल्याला एकूण 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहे, ज्यामध्ये समानता, स्वातंत्र्य, त्यानंतर पुढचं तर शोषणाविरुद्धचे, त्यानंतर धर्मस्वातंत्र्य, त्यानंतर अल्पसंख्याकांच्या विषयी असलेले शैक्षणिक आणि सांस्कृतिक हक्क आणि घटनात्मक उपाययोजना, असे 6 प्रकारचे मूलभूत अधिकार आहेत. त्यामध्ये धर्मस्वातंत्र्याचा अधिकार आहे. आणि आता चौथा पर्याय काय आहे आपला पुढचा, तर मानवाधिकार. तर आता मानवाधिकार हे महत्त्वाचे जरी असले तरीही आपल्याला प्रश्न आहे की मूलभूत अधिकार आहे का, तर मूलभूत अधिकार भाग 3 मध्ये आणि भाग 3 मध्ये मानव अधिकार अशी स्पष्ट तरतूद नाही. त्यामुळं मानव अधिकार हा मूलभूत अधिकार नाही. मूलभूत म्हणजे फक्त भाग 3 मध्ये असलेलेच पाहिजे आहेत. तर त्यामुळं हा पण येणार नाही. आपल्याला कुठले कुठले मिळालेले आहेत, आपल्याला मिळालेले आहे ब आणि क. तर ब आणि क असलेला हा पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येणार आहे. मूलभूत अधिकार फक्त भाग 3 मध्ये असलेलेच अधिकार म्हणजेच मूलभूत अधिकार आहेत, किंवा भाग 3 मधून जर ज्यांचा
ज्या अधिकारांचा उगम होतो तेच फक्त मूलभूत अधिकार आहेत. भाग 3 मध्ये जर नसतील तर ते मूलभूत अधिकार नाहीत. भाग 3 सोडून इतर कुठल्या तरतुदींमध्ये असतील तर ते संविधानिक अधिकार. पण मूलभूत म्हटलं की फक्त भाग 3. तर हे झालं आपलं प्रश्न क्रमांक 203. आता बघू पुढचा प्रश्न क्रमांक 204. प्रश्न क्रमांक 204 काय आहे तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था किंवा यंत्रणा अंतर्भूत होत नाही. आणि आपल्याला पर्याय काय दिले तर विधानसभा, विधान परिषद, उच्च न्यायालय आणि जिल्हा परिषद. तर आपला प्रश्न आहे की कलम 12 मध्ये जी राज्याची व्याख्या दिलेली आहे त्यामध्ये कोण येत नाही. आता आपला पहिला पर्याय आहे विधानसभा. आता विधानसभा ही राज्यामध्ये येते का? आता इथं राज्य म्हणजे विधानसभा ही राज्यात असते, पण आता इथे जेव्हा कलम 12च्या दृष्टीने राज्य बघतो तर तेव्हा हे राज्य नावाच्या दोन वेगळ्या वेगळ्या टर्म्स आहेत आणि हे जरा थोडंसं कन्फ्यूज करतं. कारण आपण जेव्हा राज्य म्हणतो तर आता महाराष्ट्र राज्य आहे असं म्हणतो आपण, पण कलम 12 मध्ये हे राज्य आहे तर हे राज्य म्हणजे महाराष्ट्र वगैरे असं नाही. तर हे जरा थोडंसं वेगळं होतं. म्हणजे जेव्हा आपण राज्यांची नावं करतो भारतातल्या तर तेव्हा आपण महाराष्ट्र एक राज्य आहे, कर्नाटक एक राज्य आहे, तेलंगणा एक राज्य आहे असं म्हणतो. तर ते राज्य वेगळं आणि कलम 12 नुसार जे राज्य आहे त्याचा अर्थ कम्प्लिटली वेगळा आहे. कलम 12 नुसार अपेक्षित काय तर 12 नुसार जिथं जिथं सत्ता केंद्र असेल ते म्हणजे राज्य असा त्याचा साधारणपणे अर्थ काढायचा आहे. म्हणजे आता आपले कायदे बनवण्याचे अधिकार संसदेकडे आहे तर ती राज्य असते. सरकार असतं, सरकारकडे पण अधिकार असतात, म्हणजे सरकार पण राज्य असतं. किंवा जर आता महाराष्ट्र बघितलं तर महाराष्ट्रात विधानमंडळ आहेत, म्हणजे विधानसभा पण आहे, विधान परिषद पण आहे आपल्याकडे, म्हणजे ते राज्य झाले, सरकार पण राज्य झालं. किंवा आता जिथं जिथं सरकारचं किंवा संसदेचं नियंत्रण असेल अशा सर्व गोष्टी म्हणजे राज्य असतं. तर ते राज्य जरा थोडंसं दोन वेगळ्या वेगळ्या होतात. म्हणजे कलम 12 नुसार जे राज्य आहे तर ते जरा थोडंसं सत्तेशी किंवा पॉवरशी संबंधित आहे. तर त्यामध्ये विधानसभा हे कायदे बनवण्याचे अधिकार आहेत, त्यामुळं विधानसभा हे राज्याच्या व्याख्येमध्ये येतच. आता विधानसभा आलं तर विधान परिषद पण येईल, म्हणजे भलेही ती सगळ्या राज्यात नसली तरी तसं अर्थार्थी अधिकारांच्या बाबतीत बघितलं तर ते दोन्ही समान पातळीवरती आहेत. काही फरक आहेत त्यांच्यामध्ये, पण विधान परिषद जर विधानसभा जर असेल तर विधान परिषद पण असणारच आहे. त्यामुळे विधान परिषद पण राज्य संज्ञेत येतं, कलम 12च्या राज्य संज्ञेत येतं. आता त्यानंतर पुढचं आहे उच्च न्यायालय. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यावरती मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांना रिट्स काढायचे विशेष अधिकार पण मिळालेले आहेत. पण मूलभूत अधिकाराच्या संरक्षणाची जबाबदारी जरी असली तरीही राज्य या संज्ञेमध्ये उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय येत नाहीत. त्यामुळं आपलं उत्तर हे आहे उच्च न्यायालय. आणि आता चौथा आहे जिल्हा परिषद. तर जेवढ्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सगळ्याच्या सगळ्या राज्यामध्ये येतात. म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपंचायत जेवढं काय असेल ते सगळ्याच्या सगळं हे राज्यामध्ये येतं. तर कोणती होत नाही तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय ही होत नाही. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयावरती मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, पण तरीही ते राज्यामध्ये येत नाहीत. हा झाला प्रश्न क्रमांक 204. आता बघू पुढचा प्रश्न क्रमांक 205. प्रश्न क्रमांक 205 काय आहे तर राज्यघटनेनुसार राज्य या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो. आता पुन्हा प्रश्न आहे तो राज्याच्याच बाबतीतला आहे. पहिला आहे भारत सरकार आणि संसद, दुसरा आहे राज्य सरकार आणि विधिमंडळे, तिसरा आहे सर्व स्थानिक प्राधिकरण आणि चौथा आहे अन्य सर्व प्राधिकरण. तर आता आपल्याला काय विचारले तर राज्य संज्ञेमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो विचारलेला आहे. तर आता भारत सरकार आणि संसद हे होतातच आणि यांचे नियंत्रणाखाली असलेल्या सर्व संस्था पण होतात. त्यामुळे भारत सरकार आणि संसद हे राज्यामध्ये येतं. दुसरं राज्य सरकार आणि विधानमंडळे, राज्याचे विधानमंडळे, तर हे पण येणारच आहेत. तिसरं सर्व स्थानिक प्राधिकरण, तर इथं पुन्हा सरकार किंवा संसदेचं नियंत्रण असल्यास ते येणारच आहे, त्यामुळे हे पण येणार आहे. आणि अन्य सर्व प्राधिकरण, तर आता अन्य सर्व प्राधिकरण पण येणारच आहेत. म्हणजे जर स्थानिक प्राधिकरण आले तर अन्य सर्व प्राधिकरण पण येणारच आहे. त्यामुळे राज्य संज्ञेमध्ये कोणाकोणाचा समावेश होईल तर 4ही घटकांचा होतोय. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 4 वरील सर्व घटकांचा समावेश राज्य या संज्ञेमध्ये होतो. हा झाला प्रश्न क्रमांक 205. आता बघू पुढचा प्रश्न क्रमांक 206.
प्रश्न क्रमांक 206 आहे, खालील विधाने लक्षात घ्या. आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे, कलम 12 मध्ये घटनेच्या 3ऱ्या भागात राज्याची व्याख्या करण्यात आली आहे. दुसरं विधान आहे, सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजे नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट इत्यादीचा राज्याच्या व्याख्येत समावेश होतो. तिसरं आहे, इतर सर्व प्राधिकरणे म्हणजे LIC, ONGC, सेल यांचाही समावेश राज्याच्या व्याख्येत होतो. आणि आपल्याला पुढे काय विचारलेलं आहे, वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने अचूक आहेत. अचूक विचारलेलं आहे. अचूक म्हणजे चूक नसलेलं, म्हणजे आपल्याला बरोबर कोणतं आहे शोधायचं आहे. तर आता आपण यातलं बघू बरोबर कोणतं आहे. तर पहिलं विधान काय आहे, तर कलम 12 मध्ये घटनेच्या 3ऱ्या भागात राज्याची व्याख्या दिलेली आहे. तर ही गोष्ट बरोबर आहे की कलम 12 मध्ये व्याख्या दिलेली आहे राज्याची. तर हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान, सर्व स्थानिक प्राधिकरणे म्हणजे नगरपालिका, पंचायत, जिल्हा मंडळे, इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट इत्यादीचा राज्याच्या व्याख्येत समावेश होतो. तर ही गोष्ट पण बरोबर आहे. जिथं जिथं सरकार किंवा संसदेचं नियंत्रण असेल ते सगळ्या गोष्टी होतात. त्यामध्ये स्थानिक प्राधिकरणे पण होणारच आहेत. आणि तिसरं, इतर सर्व प्राधिकरणे म्हणजे LIC, ONGC, सेल यांचाही समावेश राज्याच्या व्याख्येत होतो. लॉजिकली लक्षात हे ठेवायचं की जिथं जिथं सरकारचं नियंत्रण असेल, आता ONGCला आहे, LICला आहे, सेलला आहे किंवा भेल, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, तर अशा ज्या संस्था किंवा प्राधिकरण किंवा कुठल्याही संघटना असतील, संघटना म्हणजे ज्यावरती सरकारचं नियंत्रण आहे किंवा संसदेचं नियंत्रण आहे, तर असे सर्व राज्यामध्ये येतात. तर हे पण बरोबर आहे. त्यामुळं कोणते विधान अचूक आहे, तर आपल्याला 3ही विधाने अचूक सापडलेली आहेत. त्यामुळे तो उत्तर काय येईल, सर्व हे येईल. पर्याय क्रमांक 4 झाला. त्यानंतर आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 207. प्रश्न क्रमांक 207 काय आहे, तर अनुच्छेद 12 नुसार राज्यामध्ये याचा समावेश होतो. आणि आपल्याला 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे, भारताचे सरकार आणि संसद. दुसरं आहे, प्रत्येक राज्याचे शासन व विधिमंडळ. तिसरं आहे, सर्व स्थानिक संस्था कंसात नगरपालिका, जिल्हा बोर्ड. चौथं आहे, भारत सरकारच्या नियंत्रणाखालील संस्था. आपल्याला पर्याय उत्तर काय दिलेत, अ, ब आणि ड. दुसरं दिले अ, ब, क. तिसरं दिले अ आणि ब. चौथं दिले वरील सर्व. आता आपला प्रश्न काय आहे, तर राज्यामध्ये कोण कोण येतं. तर आता पहिलं आहे, भारताचे सरकार आणि संसद, हे तर येणारच आहे. दुसरं, राज्याचे सरकार आणि विधिमंडळ, हे पण येणारच आहे. आता तिसरं, सर्व स्थानिक संस्था, तर जेवढ्या स्थानिक संस्था आहेत, ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, पंचायत समित्या, जेवढं काय असेल, जिल्हा परिषद वगैरे, सगळेच्या सगळे येणार आहेत. त्यामुळे सर्व स्थानिक संस्था पण येणारच आहेत. आणि त्यानंतर आता भारत सरकारच्या नियंत्रणाखालील संस्था, तर जिथं जिथं सरकारचं नियंत्रण असेल अशा सर्व संस्था या राज्यामध्ये येतात. तर त्यामुळे हे पण येणार आहे. तर हे पण आलेलं आहे. आता कोणाचा समावेश झालेला आहे, तर आपल्याला 4ही सापडलेले आहेत. त्यामुळं वरील सर्व हे आपलं उत्तर येणार आहे. आता हा झाला प्रश्न क्रमांक 207. आता बघू प्रश्न क्रमांक 208. प्रश्न क्रमांक 208 आहे, भारतीय घटनेच्या 3ऱ्या आणि 4थ्या भागासाठी राज्य या संज्ञेमध्ये. आणि आपल्याला अ, ब, क आणि ड अशी विधानं दिलेली आहेत. पहिलं आहे, भारत सरकार आणि संसद. दुसरं आहे, प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ. तिसरं आहे, स्थानिक शासन. चौथं आहे, भारतीय प्रदेशातील किंवा भारत सरकारच्या नियंत्रणातील इतर शासकीय संस्था यांचा समावेश होतो. आणि आपल्याला पुढं काय म्हटलंय, तर वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहेत. आता हा पुन्हा प्रश्न आहे राज्याच्या बाबतीतला, कलम 12 मध्ये जी राज्याची व्याख्या आहे त्या बाबतीतला. आणि त्यामुळे एकदाच हे स्पष्ट होऊन जावं यासाठी हे सगळे प्रश्न एकत्र घेतलेले आहेत की राज्यामध्ये नेमकं काय काय होतं. तर एवढ्या प्रश्नावरून आता हे स्पष्ट व्हायला पाहिजे आहे. राज्यामध्ये कोण येतं, सरकार येतं, संसद येतं, सगळे सरकार येतात, सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था येतात, जिथं जिथं सरकारचं नियंत्रण आहे ते सगळ्या संस्था पण येतात. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय मात्र येत नाहीत. तर आता आपल्याला कोणती बरोबर आहे की राज्य या संज्ञेमध्ये कोण कोण होतं. तर कोण होतं, तर पहिलं आहे, भारत सरकार आणि संसद हे होणारच आहे. दुसरं, प्रत्येक राज्याचे सरकार आणि विधिमंडळ हे पण होणारच आहे. स्थानिक स्वराज्य संस्था बघितलं आपण की हे पण होतं. आणि चौथं, भारतीय प्रदेशातील किंवा भारतीय सरकारच्या नियंत्रणातील इतर शासकीय संस्था, तर हे पण होतं. त्यामुळं कोणती बरोबर सापडलेली आहे, तर आपल्याला 4ही बरोबर सापडलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल, सर्व हे आपलं उत्तर येईल.
तर आता राज्य या संज्ञेमध्ये कोणाचा समावेश होतो हे सगळे प्रश्न एकत्र घेतलेले आहेत. ते मुद्दाम एकत्र यासाठी घेतलेले आहेत की आता हे स्पष्टच व्हावं आणि यानंतर आता राज्यामध्ये कोणाचा समावेश होतो याच्याविषयी कन्फ्युजन नको. संसद, सरकार, विधानमंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, सर्व प्राधिकरण, जिथे जिथे सरकारचं नियंत्रण आहे अशा सर्व संस्था यांचा समावेश होतो. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, न्यायव्यवस्था यांचा समावेश होत नाही. आता हा झाला प्रश्न क्रमांक 208. आता बघू आपण पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 209. प्रश्न क्रमांक 209 आहे योग्य जोड्या लावा. आपल्याला अ बाजूला दिलेला आहे मूलभूत अधिकार, दुसरा आहे राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे, तिसरा आहे संघ राज्य आणि क्षेत्र, चौथा आहे नागरिकत्व आणि आपल्याला उजव्या बाजूला दिले भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4. तर आपल्याला हे नावं आणि ते कुठल्या भागामध्ये आहेत याच्या जोड्या लावायच्या आहेत. आपल्याला सगळेच्या सगळे पाठ असणं किंवा सगळ्याच्या सगळे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर आता जोड्या लावामध्ये नेहमी सुरू कुठून करायचं आहे जे आपल्याला माहीत आहे, ज्याची गॅरंटी आहे तिथून. तर आता मूलभूत अधिकार आपल्या भाग 3 मध्ये आहे हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपल्या अ ला जोडी येईल 3 आणि अ ला जोडी असलेला हा 3 एकच पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. तर आता आपण कन्फर्म करू की ब काय आहे, राज्यनीतीची मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे आपल्याला माहिती आहे कुठं आहे, भाग 4 आहे. त्यामुळे ब ची जोडी येईल ते भाग 4 असलेला पर्याय क्रमांक 4. ब ला 4 आलेलं आहे. त्यानंतर क संघ राज्य आणि क्षेत्र. संघ राज्य आणि क्षेत्र कुठं आहे, भाग 1 आहे. त्यामुळं क साठी येईल पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 पर्याय आलेलं आहे. आणि ड मध्ये आहे नागरिकत्व. नागरिकत्व आहे भाग 2 मध्ये. त्यामुळं ड साठी जोडी येईल भाग 2 जे आलेली आहे. आणि मग आपलं उत्तर काय आलं तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आपल्याला सगळे मात्र भागांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. आणि हा झाला प्रश्न क्रमांक 209. आता बघूया प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न 210. प्रश्न क्रमांक 210 काय आहे तर मूलभूत हक्कांच्या संदर्भात बरोबर असलेली विधाने. आपल्याला 4 विधाने दिलेली आहेत. पहिलं आहे की ते न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात, दुसरं आहे की ते निरंकुश आहेत, तिसरं आहे की काही हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात ते स्थगित करता येतात, चौथं आहे की ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहेत. आणि आपल्याला पर्याय उत्तर काय दिले तर पहिलं दिले अ, क आणि ड, दुसरं दिलेलं आहे अ, ब, क, तिसरं दिलेलं आहे अ, क आणि चौथं दिलेलं आहे अ, ड. आता आपल्याला विचारलं काय आहे तर बरोबर असलेली विधाने विचारलेलं आहे. आता आपल्याला शोधायचं काय आहे तर बरोबर काय आहे. तर पहिलं काय आहे, मूलभूत हक्कांच्या बाबतीतल्या विधानांमध्ये बरोबर काय बघायचं आहे. पहिलं आहे की ते न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात. तर मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ट आहेत, त्यामुळे जर त्याची पूर्तता झाली नाही तर आपल्याला न्यायालयात जाता येतं. त्यामुळे ते न्यायालयामार्फत प्रत्यक्षात आणता येतात हे विधान बरोबर आहे. दुसरं की ते निरंकुश आहेत, मूलभूत हक्क निरंकुश आहेत. तर असं पर्याय क्रमांक 2चं म्हणणं आहे, विधान क्रमांक 2चं म्हणणं आहे. मूलभूत हक्क हे निरंकुश आहेत याचा अर्थ की त्याच्यावरती कुठलीही बंधनं नाहीत. पण आपल्या मूलभूत अधिकारावरती बंधनं आहेत. आपल्या मूलभूत अधिकारांवरती वाजवी निर्बंध असं ज्याला म्हणतो, रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असं म्हणतात, तर ती आहेत. त्यामुळं मूलभूत अधिकार हे निरंकुश नाही आहेत. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. तिसरं आहे की ते काही हक्क वगळता राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात स्थगित करता येतात. तर काही हक्क वगळता म्हणजे जे ॲब्सोल्यूट आहेत, आता निरंकुश आहेत म्हणजे काही निरंकुश आहेत पण सगळेचे सगळे मूलभूत अधिकार निरंकुश नाहीत, पण ते वगळता म्हणजे जसं की आता कलम 21 आहे ते निरंकुश आहे, तर ते आणीबाणी लागलं तरीही ते राहतंच. तर असं काही वगळता आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित करता येतात हे विधान बरोबर आहे. आणि चौथं आहे की ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहे. तर आता आपले मूलभूत अधिकार हे फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत का, तर असं नाही. काही मूलभूत अधिकार आहेत जे फक्त भारतीय नागरिकांसाठीच आहेत, पण काही मूलभूत अधिकार असे पण आहेत जे सगळ्यांना मिळतात, सर्व व्यक्तींना मिळतात. आणि संघटना किंवा संस्था असते, आता कायदेशीर भाषेमध्ये त्यांना पण लीगल पर्सन असं म्हटलं जातं, तर त्यांना पण मिळतात. म्हणजे काही मूलभूत अधिकार आहेत जे आपल्याकडं टेररिस्ट असतील, जे भारतामध्ये येऊन टेरर अटॅक करतील, तर त्यांनाही काही मूलभूत अधिकार हे मिळतात. त्यामुळं ते केवळ भारतीय नागरिकांसाठी आहेत का, तर नाही. काही मूलभूत अधिकार आहेत जे फक्त भारतीय नागरिकांसाठी आहेत, पण सगळेचे सगळे मूलभूत अधिकार फक्त भारतीयांसाठी आहेत असं
नाही. काही मूलभूत अधिकार हे फॉरेनर्सला पण मिळतात. आणि भारतीय नागरिकांच्या बाबतीत एक गोष्ट ही आहे की सगळेचे सगळे मूलभूत अधिकार हे भारतीय नागरिकांना आहेत. म्हणजे जर आता समजा आपण भारतीय नागरिक आहोत तर आपल्याला भाग 3 मध्ये जेवढे मूलभूत अधिकार आहेत ते सगळेचे सगळे मिळणार आहेत. पण ते फक्त आपल्यालाच मिळणार आहेत असं नाही. फॉरेनर्सला पण त्यातले काही मूलभूत अधिकार मिळणार आहेत, सगळे नाही. काही मिळणार आहेत. त्यामुळे हे विधान मात्र चुकीचं होतं की ते केवळ भारतीयांसाठी आहेत. तर असं नाही. काही मूलभूत अधिकार हे फॉरेनर्सला पण आहेत. त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. आता आपल्याला काय विचारलेलं होतं की बरोबर कोणती आहेत. आपल्याला कुठले कुठले बरोबर सापडलेले आहेत तर अ बरोबर सापडलेले आहे आणि क बरोबर सापडलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर येईल. अ आणि क. हा झाला प्रश्नसंच क्रमांक 21 इथे पूर्ण झाला.